धुळ्यात गौसन्मानार्थ विराट मोर्चा, गोवंश संरक्षणासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या। धुळे शहरात आज गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत हिंदुत्ववादी संघटना, गौप्रेमी आणि नागरिकांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा अधिक कठोर करण्यात यावा, तसेच गौमातेच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, गौभक्त आणि नागरिक उपस्थित होते। स्मारकापासून निघालेला मोर्चा आग्रा रोड, जुनी महानगरपालिका मार्गे तहसील कार्यालयावर धडकला। संपूर्ण मार्गावर घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि विविध संदेश देणारे फलक यामुळे शहर भगवेमय झाले होते। या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे एका वाहनावर सजविण्यात आलेली गौमातेची आकर्षक प्रतिकृती ठरली। गौवंश वाचवा, देश वाचवा, गौमाता आमची शान आहे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी गोवंश संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। यात गोवंशाला राज्यमाता आणि राष्ट्र आराध्या म्हणून अधिकृत दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। तसेच गौतस्करी आणि गौहत्येला अजामीनपात्र गुन्हा घोषित करून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर, नंदीशाळा आणि जिल्हा स्तरावर गो अभयारण्य उभारण्यात यावे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्येवर प्रभावी आणि कठोर बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली। या विराट मोर्चामुळे शहरातील वातावरण भक्तिमय, उत्साही आणि आंदोलनमय झाले होते। प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी यावेळी दिला। पूर्ण भारतामध्ये गो सन्मान अभियान साधू संतांच्या माध्यमाने चालू आहे। त्याच्यात कोणताही राजकीय पक्ष किंवा काही नाही, गो हत्या बंद झालीच पाहिजे। देशात गो हत्यासाठी एकच कायदा लागू झालाच पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन तहसील कार्यालयामध्ये दिले। त्याच्या 4 प्रती, एक मुख्यमंत्रीला द्यायची, एक राष्ट्रपतीला द्यायची, एक मोदींना द्यायची। आज सकाळी छत्रपती शिवाजी स्मारकापासून आम्ही रॅलीला सुरुवात केली। आग्रा रोड मार्गे कराची वाला पुंजरा आणि मासूद मामलेदार कल्लीला आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिले। पूर्ण भारतामध्ये 5500 तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन दिले जात आहे। एका वेळी दिले जाते।